आता आपण बघूयात विविध शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। राधानगरी धरण परिसरात धुक्याची चादर। राधानगरीचा नयनरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारतीत साधू महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था। कुंभमेळ्यात 3000 आखाड्यांचं नियोजन सुरू। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद। रुग्णांचे हाल। सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा सुरू। 72,000 विद्यार्थी देणार परीक्षा। विद्यापीठासह संलग्नित 109 उच्च महाविद्यालयांमध्ये परीक्षा। नगर सोलापूर रस्ता जीवघेणा। वर्षभरात शहरात 278 जणांचा अपघाती मृत्यू। नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कात्रज, हडपसर आणि मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण अधिक। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी पालिकेने उपद्रव शोध पथक नेमलं। शहरातील हवेची गुणवत्ता नियंत्रणात राहावी यासाठी पालिकेचे विशेष प्रयत्न। मीरा भाईंदर मनपा शालेय अभ्यासक्रमात कौशल्य प्रशिक्षण ओळख विषयाचा समावेश। विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार प्रशिक्षण देण्यास सुरुवात। अमरावतीच्या करीना थापाची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड। जिल्हाधिकाऱ्यांकडून तिचा सत्कार। तर दिल्लीत 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार। सिलेंडर स्फोट रोखून 70 कुटुंबांचं केलं होतं रक्षण। धाराशिव जिल्ह्यातील 12 कारखान्यांमधून 8,68,817 टन ऊसाचं गाळप। 5,85,681 क्विंटल साखर उत्पादित। साखर आयुक्त कार्यालयाची माहिती।